महाशिवरात्रीची अमरकथा. कैलास पर्वत, हिमाच्छादित शिखर आणि त्या शिखरावर ध्यानस्थ बसलेले एक अद्भुत रूप. तो कोण आहे? तो आहे महादेव, भोळाशंकर, आदियोगी. पण प्रश्न असा आहे की महाशिवरात्री ही इतकी पवित्र रात्र का मानली जाते? आज मी तुम्हाला त्यामागची अमरकथा सांगणार आहे. सृष्टीच्या संहाराची आणि संरक्षणाची रात्र. खूप खूप वर्षापूर्वी संपूर्ण सृष्टी एका भीषण संकटात सापडली होती. समुद्र मंथन चालू होतं. देव आणि दानव अमृतासाठी समुद्र ढवळत होते. पण त्या समुद्रातून अमृताआधी जे बाहेर आलं ते होतं हलाहल विष. ते विष इतकं भयानक होतं की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकत होतं. देव घाबरले, दानव पळून गेले आणि सगळ्यांनी धाव घेतली ती महादेवाकडे. महादेवांनी घेतलं विष, सृष्टीसाठी बलिदान. महादेवांनी काहीही विचार न करता ते विष आपल्या तळहातावर घेतलं. पार्वती मातेला कळलं, जर हे विष पोटात गेलं तर महादेव नष्ट होतील. क्षणाचाही विलंब न करता मातेने महादेवांचा कंठ घट्ट पकडला. विष खाली जाऊ शकले नाही, ते कंठातच अडकले आणि म्हणूनच महादेव झाले नीलकंठ. त्या दिवशी महादेवांनी संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी स्वतःच्या ह्या इतक्या वेदना स्वीकारल्या. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. आदियोगींचे अवतरण, आत्मज्ञानाची रात्र. महाशिवरात्री फक्त एक कथा नाही, ती आहे आत्मजागृतीची रात्र. असे मानले जाते की त्याच रात्री महादेवानी आदियोगी रूपात योगाचा, ध्यानाचा आणि मोक्षाचा मार्ग मानव जातीला दिला. ही ती रात्र आहे जिथे मन शांत होते, अहंकार विरघळतो आणि आत्मा परमेश्वराशी जोडला जातो.